विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण अर्थशास्त्राला सुरुवात करत आहोत। त्याच्यामध्ये पहिला घटक मूलभूत संकल्पना हा पाहणार आहोत। तर या घटकामध्ये आपण अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे, अर्थशास्त्राचे प्रकार आणि अर्थव्यवस्था नेमकी काय असते, अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे काय आहेत याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। तर आपलं विजेता करिअर पॉइंट चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केले की व्हिडिओ मिळून जातील। सुरुवातीला आपण पॉइंट पाहूयात अर्थशास्त्राची व्याख्या। याच्यामध्ये अर्थशास्त्र काय आहे, अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण पाहणार आहोत। तर इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे तो अर्थशास्त्र म्हणून ओळखला जातो। हा शब्द मूळ ग्रीक शब्द आयकोनॉमिया या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे। त्याचा अर्थ होतो कौटुंबिक व्यवस्थापन। तर इकॉनॉमिक्स हा शब्द कशापासून तयार झालाय, तर आयकोनॉमिया हा ग्रीक वर्ड आहे त्याच्यापासून तयार झालेला आहे। पॉल सॅम्युएल्स यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असं केलेलं आहे। हा पण पॉइंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या। स्टेट बोर्ड मधला पॉइंट आहे। पॉल सॅम्युएल्स यांनी अर्थशास्त्राला काय म्हटलेलं आहे, सामाजिक शास्त्राची राणी असं म्हटलेलं आहे। अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते सेवा व उत्पादनाच्या निर्मिती, वितरण आणि वापर याविषयीची माहिती देते। तर अर्थशास्त्राचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे जो की कौटिल्य यांनी लिहिलेला आहे। त्यांनाच आर्य चाणक्य म्हणून सुद्धा ओळखले जाते। त्यांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात अर्थशास्त्रावर आधारित अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला। या ग्रंथात त्यांनी राजकारण, तत्वज्ञान, अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सुद्धा सांगितलेले आहेत। कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान होय। म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय अशी त्यांनी व्याख्या केलेली होती। ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या काय केलेली आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात। ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते। हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या। आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून ॲडम स्मिथ यांना ओळखले जाते। त्यांनी 1776 मध्ये राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला होता। वेल्थ ऑफ नेशन अँड इन्क्वायरी इनटू द नेचर अँड काउजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता। त्या ग्रंथामध्ये त्यांनी संपत्ती विषयक व्याख्या केलेली होती, म्हणजे अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या केली होती। तर ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्याच्यानंतर अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली होती। तर या व्याख्येवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण ह्या सर्व व्याख्या स्टेट बोर्डमधल्या आहेत। तर त्यांनी अल्फ्रेड मार्शल यांनी कोणते अर्थशास्त्राची व्याख्या मांडली, मग कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली होती। तर अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ लिहून त्यांनी ही व्याख्या मांडली होती, जो की 1890 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता। प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाने तो ग्रंथ प्रकाशित केला होता। अल्फ्रेड मार्शल यांनी केलेली व्याख्या पाहूयात। अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। या शास्त्रात प्राप्ती, आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो असं मत त्यांनी मांडलेलं होतं। त्याच्यानंतर लिओनेल रॉबिन्सन यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हे पुस्तक लिहून अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितलेली होती। ती व्याख्या पाहूयात। अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। तर एवढ्या अर्थशास्त्राच्या व्याख्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यानंतर अर्थशास्त्राच्या शाखा कोणकोणत्या करण्यात आलेल्या आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया। सर रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली होती। त्या 2 शाखा कोणत्या, मग पहिली शाखा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणून ओळखल्या जाते। त्याच्यानंतर दुसरी जी शाखा आहे ती आहे स्थूल अर्थशास्त्र, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणून ओळखल्या जाते। ही शाखांमध्ये विभागणी कोणी केली होती, सर
रॅग्नर फ्रिश यांनी केली होती. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशी त्यांनी विभागणी केली होती. अर्थशास्त्राच्या शाखेमधली पहिली शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणून ओळखल्या जाते, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. सूक्ष्म म्हणजे लहान असा अर्थ होतो. सूक्ष्म या शब्दाचा अर्थ काय होतो? लहान. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात काय केले जाते? तर वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनांचा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये छोट्या पातळीवर अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एखादं कुटुंब असेल तर त्याच्या आर्थिक घटनांचा अभ्यास केला जातो, किंवा एखाद्या कंपनीमधले कामगार असतील, किंवा एखादी फर्म असेल, उद्योग असेल एखादा, याचा अभ्यास केला जातो. म्हणजे छोट्या पातळीवर अभ्यास केला जातो. तर केनेथ बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याख्या केली होती त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पादन, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय, असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्र, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणून ओळखल्या जाते, त्याच्याविषयी माहिती घेऊया. स्थूल म्हणजे मोठे. स्थूल या शब्दाचा अर्थ काय होतो? मोठे असा होतो, किंवा एकूण सुद्धा म्हणल्या जाते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजे एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये एखाद्या देशाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो. म्हणजे एखाद्या देशाची एकूण गुंतवणूक किती आहे, एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, रोजगार किती आहे, अशा मोठ्या पातळीवर अभ्यास केला जातो. तर केनेथ बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची जी व्याख्या केली त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामांशी नसून एकूण परिणामांशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचं उत्पादन किंवा राष्ट्रीय पातळीवर अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हा पॉईंट लक्षात असू द्या. अर्थव्यवस्था म्हणजे काय याच्याविषयी माहिती घेऊया. तर अगोदर आपण इकॉनॉमिक्स, ज्याला अर्थशास्त्र म्हणजे काय पाहिलं होतं. आता इकॉनॉमी म्हणजे काय आपण पाहूया, जे की अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाते. आणि आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना अर्थव्यवस्थेचाच अभ्यास करतो. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा आपण अभ्यास करत असतो. तर अर्थव्यवस्थेमध्ये 4 प्रकारचे आर्थिक व्यवहार केल्या जातात. त्याच्यामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्या जाते, किंवा त्याचं विभाजन केल्या जाते, त्याचा विनिमय केला जातो, किंवा उपभोग किंवा वापर केला जातो. या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटल्या जातात. आणि या 4 प्रकारच्या व्यवहारापासूनच अर्थव्यवस्था तयार होतच असते. तर अर्थव्यवस्थेविषयी आपण माहिती घेऊ. वरील 4 प्रकारच्या व्यवहाराशी संबंधित संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाते. तर उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 प्रकारच्या व्यवहाराशी संबंधित ज्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून अर्थव्यवस्थेची निर्मिती होत असते. आता आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहूयात. अर्थव्यवस्थेचे प्रकार 2 पद्धतीने पाडल्या जातात. त्याच्यामध्ये पहिले आहेत उत्पादन साधनाच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार पाडले जातात. तर उत्पादन साधनं जी आहेत त्याची मालकी कोणाकडे आहे याच्यानुसार 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था, आणि तिसरा प्रकार आहे मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था. आणि विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार सुद्धा प्रकार पाडल्या जातात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे विकसित अर्थव्यवस्था आणि दुसरा आहे विकसनशील अर्थव्यवस्था. सुरुवातीला आपण उत्पादन साधनांच्या मालकीनुसार भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी, मिश्र अर्थव्यवस्था हे जे प्रकार पडतात त्याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेऊयात. तर उत्पादनाची साधने नेमकी कोणती असतात हे माहीत असणं गरजेचं आहे. तर उत्पादनाची जी साधने आहेत ती आहेत भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता हे सर्व उत्पादनाचे साधने आहेत. आणि या साधनाच्या मालकी कोणाकडे आहे याच्यानुसार अर्थव्यवस्थेचे हे प्रकार
पाडल्या जातात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेविषयी माहिती घेऊयात. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं जी असतात ते खाजगी मालकीचे असतात. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं जी पाहिलेत आपण, भूमी, श्रम, उत्पादकता, ही सर्व खाजगी मालकीचे असतात. त्याच्यानंतर वस्तू आणि सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारामार्फत केल्या जाते. वस्तू सेवांच्या किमती बाजार यंत्रणेद्वारे ठरतात, म्हणजे बाजारामध्ये किमती ठरल्या जातात. भांडवलशाहीची वैशिष्ट्ये काय काय आहेत आपण पाहूयात. तर उत्पादन साधनांची खाजगी मालकी हे भांडवलशाहीचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. याच्यामध्ये व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य असते, म्हणजे एखादा व्यवसाय खाजगी मालकीचा असल्यामुळे कोणता व्यवसाय निवडायचा याचं बंधन त्याच्यावर नसते. उत्पादक ग्राहकाच्या पसंतीनुसार वस्तू सेवांचे उत्पादन घेतात, म्हणून इथं ग्राहक हे सार्वभौम ठरत असतात. म्हणजे ग्राहकांना या वस्तूची आवश्यकता आहे त्याच वस्तू उत्पादित इथं केल्या जातात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठेत स्पर्धा करण्यास वाव असतो. नफा मिळविण्याच्या उद्देशानेच इथं उत्पादन केल्या जाते. वस्तू सेवांच्या किमती बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे ठरतात, म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेला बाजार अर्थव्यवस्था म्हणतात. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. वस्तू आणि सेवाच्या किमती कशामुळे ठरतात? बाजारात मागणी कशी आहे आणि त्याचा पुरवठा कसा आहे याच्या आधारे ठरतात, म्हणून त्याला बाजार अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाते. याच अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था किंवा लेसेस फेअर अर्थव्यवस्थाही म्हणून ओळखल्या जाते. एवढे पॉईंट भांडवलशाही अर्थव्यवस्थेविषयी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतले दोष काय काय आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. इथे तेजी मंदीचे चक्र येतात, म्हणजे कधी तेजी येते तर कधी मंदी येते. तेजीत किंमत वाढ होते तर मंदीत बेरोजगारीमध्ये वाढ होत असते. नफा कमविणे हेच त्यांचं उद्दिष्ट असते. तिथं गरिबी, बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण इत्यादीचा विचार केला जात नाही. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन इथं विषमता निर्माण होत असते. चैनीच्या आणि निम चैनीच्या वस्तूचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणजे इथं ग्राहक सार्वभौम असल्यामुळे चैनीच्या आणि निम चैनीच्या वस्तू उत्पादित केल्या जातात. नंतर आपण समाजवादी अर्थव्यवस्था काय असते त्याच्याविषयी माहिती घेऊया. याच्यामध्ये उत्पादन साधनाची मालकी सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असते, म्हणजे इथे सरकारच मालक असते. वस्तू सेवांचे उत्पादन आणि विभाजन सरकारमार्फत केल्या जाते. समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण पाहूयात. उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असल्यामुळे साधन सामग्रीचा वापर समाज हितासाठी केला जातो, म्हणजे सरकार इथे मालक असल्यामुळे गरिबासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असते. हा पॉईंट लक्षात असू द्या. वस्तू सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी इथं केल्या जात नाही. सर्व निर्णय सरकार घेत असल्यामुळं गरजेच्या वस्तू सेवा कमीत कमी किमतीत व योग्य प्रमाणात लोकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. उत्पादन सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खाजगी भांडवलाला इथं वाव नसतो. त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न इथं केला जातो. वस्तू सेवांचे उत्पादन करणे, उद्योग उपक्रम सुरू करणे, त्याच्या किमती, त्याची विक्री व्यवस्था इत्यादी बाबतचे सर्व निर्णय सरकारच घेत असते. वस्तू सेवांचे उत्पादन, वाटप, किमती इत्यादी बाबतीत बाजार यंत्रणेवर अवलंबून नसल्याने इथे ग्राहक सार्वभौम ठरत नाहीत तर सरकार सार्वभौम ठरते. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सर्व काही सरकारद्वारे नियंत्रित केल्या जाते, म्हणजे सरकारला जसं पाहिजे तशी बाजार व्यवस्था इथे चालवल्या जाते. समाजवादी अर्थव्यवस्थेतले दोष काय काय आहेत ते पाहूयात. व्यक्ती स्वातंत्र्याचा इथं लोप होतो, म्हणजे इथं सरकारच सार्वभौम असते, व्यक्तीला काही महत्त्व नसते. राज्यकर्त्याची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. कार्यक्षमता, उत्पादक क्षमता कमी होते. जगातले काही उदाहरणं आपण पाहूयात जिथे समाजवादी अर्थव्यवस्था चालू आहे. तर रशियामध्ये 1991 मध्ये सोव्हिएत रशियनमधून 15 स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती इथं झाली होती आणि इथं समाजवादी अर्थव्यवस्था होती. चीन सध्या राजकीयदृष्ट्या समाजवादी किंवा साम्यवादी आहे, पण आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही आहे.
क्युबा आणि उत्तर कोरिया हे मोठ्या प्रमाणात समाजवादी देश आहेत किंवा साम्यवादी देश आता आहेत. तिसरा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर याचा अर्थ आहे भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालीमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय करून काय केल्या जाते तर मिश्र अर्थव्यवस्था निर्माण केल्या जाते. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक म्हणजे सरकारी आणि खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते. म्हणजे भारतात सुद्धा मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे हे लक्षात असू द्या. तर याचे वैशिष्ट्य काय आहेत? मिश्र अर्थव्यवस्थेत वस्तू सेवांचे उत्पादन कार्य सरकार व खाजगी क्षेत्रामार्फत घडवून आणले जाते. काही वस्तू सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. जशी भारतात रेल्वेच्या सर्व कार्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण आहे तशी काही मक्तेदारी असू शकते. आपण आता भारताची मिश्र अर्थव्यवस्था याच्याविषयी माहिती घेऊयात. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया भारताने सुरू केली होती. भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मुख्यतः भांडवलशाहीवर आधारलेला आहे. 1991च्या आर्थिक सुधारणापासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे. म्हणजे पूर्वी मिश्र अर्थव्यवस्था होती, 1991 नंतर हिचा प्रवास मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे. हा पॉईंट सुद्धा लक्षात असू द्या. आता आपण अर्थव्यवस्थेचे विकासाच्या अवस्थेनुसार जे प्रकार पडतात त्याच्याविषयी माहिती घेऊयात. तर पहिला प्रकार आहे विकसित अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते. औद्योगिकरण शहरीकरण मोठ्या प्रमाणात इथं झालेले असते. उच्च प्रमाणात इथं साक्षरता असते. जन्मदर आणि मृत्यूदर घटता असतो किंवा कमी होत असतो. तर उच्च प्रमाणात साक्षरता असते. हा पॉईंट लक्षात असू द्या. उदाहरणार्थ USA, फ्रान्स, जपान, UK, ऑस्ट्रेलिया हे विकसित देश आहेत. त्याच्यामध्ये काय काय असते? दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण जास्त असते. मोठ्या प्रमाणात शहरीकरण किंवा औद्योगिकरण झालेले असते. साक्षरता मोठ्या प्रमाणात असते आणि जन्मदर आणि मृत्यूदर घटत असतो. हे पॉईंट लक्षात असू द्या. दुसरा जो प्रकार आहे विकसनशील अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण असते. म्हणजे दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी असते. साक्षरता सुद्धा कमी असते. लोकसंख्या वाढीचा दर उच्च असतो. कृषी क्षेत्राचे इथं प्राबल्य असते. अगोदर आपण पाहिलं होतं औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते विकसित देशामध्ये आणि विकसनशील देशामध्ये कृषी क्षेत्राचं प्राबल्य असते. औद्योगिकरण कमी असते. उदाहरणार्थ भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात कृषी केल्या जाते. भारत विकसनशील देश आहे. त्याच्यानंतर आफ्रिका असेल, श्रीलंका असेल असे देश विकसनशील देश म्हणून ओळखल्या जातात. आता आपण अर्थव्यवस्थेची जी वेगवेगळी क्षेत्र आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. अर्थव्यवस्थेतील क्षेत्राचे वर्गीकरण 2 आधारावर केले जाते. मालकीच्या आधारावर आणि व्यवसायानुसार. मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे जे क्षेत्र आहेत ते 4 आहेत. ते आपण पाहूयात. तर मालकीनुसार पहिलं जे क्षेत्र आहे ते सार्वजनिक क्षेत्र असते. सरकारमार्फत चालविले जाणारे सर्व उद्योग सार्वजनिक क्षेत्रामध्ये येतात. म्हणजे जे उद्योग सरकार चालवते ते सर्व सार्वजनिक क्षेत्रात येतात. सरकारी मालकी व्यवस्थापन नियंत्रणाखाली असलेल्या सर्व उद्योग उपक्रमाचा समावेश यामध्ये केला जातो. उदाहरणार्थ रेल्वे असेल, शस्त्रास्त्रे असेल, दूरदर्शन, पेट्रोलियम इत्यादी केंद्र सरकार चालवते. टपाल व्यवस्था असेल, हे सर्व सार्वजनिक क्षेत्रामध्ये येतात. त्याच्यानंतर खाजगी क्षेत्र आपण पाहूयात. ज्यातील उद्योग व्यवसायावर खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची मालकी किंवा नियंत्रण असते. वैयक्तिक लाभ मिळविणे हे खाजगी क्षेत्राचं मूलभूत उद्दिष्ट असते. याच्यामध्ये कृषीपूरक उद्योग असतील, लघु उद्योग असतील, घाऊक किरकोळ व्यापार यांचा समावेश होतो. तिसरा प्रकार आहे संयुक्त क्षेत्र. या उद्योग व्यवसायावर सरकार तसेच खाजगी व्यक्ती समूहाची सुद्धा मालकी असते. व्यवस्थापन नियंत्रण सुद्धा सरकार आणि खाजगी मालकीचं असते. म्हणजे त्यानंतर एक प्रकार आहे सहकारी क्षेत्र. याच्यावर बरेच वेळा प्रश्न विचारण्यात येतात. सहकारी क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचाच एक उपप्रकार आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. सहकारात मालकी खाजगीच पण व्यक्तीऐवजी समूहाची असते. सहकाराची वैशिष्ट्ये म्हणजे सभासदाने आणलेले भांडवल कितीही असले तरी एक सभासद एक मत या तत्वानेच सहकारी संस्थांचा कारभार चालतो.
यानंतर आपण अर्थव्यवस्थेचे व्यवसायानुसार जे प्रकार पडतात त्याविषयी आपण माहिती घेऊयात. व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची 5 क्षेत्रामध्ये विभागणी केली जाते, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. तर पहिला प्रकार प्राथमिक क्षेत्र, ज्याला प्रायमरी सेक्टर म्हणून ओळखले जाते, त्याच्याविषयी माहिती घेऊयात. या क्षेत्रामध्ये कृषी संलग्न व्यवसाय, जंगल संपत्ती, खाणी, खनिज उत्पादने इत्यादींचा काय केल्या जाते, उपक्रमांचा समावेश केला जाते. कृषी संलग्न व्यवसायामध्ये पशुसंवर्धन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, रेशीम उत्पादन यांचा समावेश होतो. तर खनिज उत्पादनामध्ये कोळशाचं उत्पादन असेल, पेट्रोलियम, लोह खनिज इत्यादींचे उत्खनन आणि उत्पादन केल्या जाते. इत्यादी उपक्रमाचा समावेश कशामध्ये होते, प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो. या क्षेत्रास कृषी संलग्न क्षेत्र म्हणतात. हा पॉईंट लक्षात असू दे, प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. त्यानंतर द्वितीय क्षेत्र पाहूयात. या क्षेत्रास उद्योग क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते. या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जात असतात. याच्यामध्ये कारखानदारी, विनिर्माण, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी उद्योगांचा याच्यामध्ये समावेश केला जातो. त्यानंतर आपण तृतीय क्षेत्र पाहूया, ज्याला टर्शरी सेक्टर म्हणतात. या क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या सेवांचा समावेश केला जातो. म्हणजे सेवा क्षेत्राला तृतीय क्षेत्र म्हणतात. या क्षेत्रात सेवा क्षेत्र सुद्धा म्हटले जाते. याच्यामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक याबरोबरच विविध वैयक्तिक सेवांचाही समावेश केला जातो. त्याच्यानंतर चतुर्थ क्षेत्र आहे. या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा ज्या व्यवसायामध्ये वापर करण्यात येतो त्यांना म्हटल्या जाते. या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर केला जातो. हे व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असून त्यांचा संबंध संकल्पनांची निर्मिती, संशोधन व विकास यांच्याशी असतो. या व्यवसायामध्ये संशोधन व विकास कार्य केल्या जातात. म्हणजे R&D, ज्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतात, त्याचा समावेश याच्यामध्ये होतो. तसाच सॉफ्टवेअरचा विकास, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक यांचा समावेश चतुर्थ क्षेत्रामध्ये केला जातो. शेवटचं क्षेत्र पंचक्षेत्राविषयी माहिती घेऊ. काही तज्ज्ञ पंचक्षेत्रासच चतुर्थ क्षेत्राचा हिस्सा असल्याचे मानतात. या क्षेत्रात समाजातील अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. यात सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्य सेवा, संस्कृती, प्रसारमाध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश केला जातो. म्हणजे उच्चस्तरीय जे अधिकारी असतात त्यांचा पंचक्षेत्रात समावेश होतो. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर आज आपण अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना हा घटक पाहिलेला आहे. तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद मित्रांनो.